जय श्रीकृष्ण असताना आज आपण 20, 21 आणि 22 हा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 20. त्यक्त्वा कर्मफलसंग नित्यतृप्तो निराश्रयाः कर्मण्येऽभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा, जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असता तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. तात्पर्य: जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच सर्व काही श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करतो तेव्हाच तो कर्मबंधनापासून मुक्त होऊ शकतो. कर्मभावना भवित मनुष्य हा केवळ भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो, म्हणून त्याला कर्माबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते. तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णावर विसंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो. तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिता तो उत्सुक नसतो. तो आपल्या कृतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णावर सोपतो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलापासून मुक्त असतो. जणू काय त्याने काही केलेच नाही. हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे. म्हणून कृष्ण भावना रहित विरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे. त्याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे. श्लोक 21. निराशीर्यताचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वाप्नोति किल्बिषम्. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवर स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवन आवश्यक असणाऱ्या वस्तूकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. तात्पर्य: श्रीकृष्ण भावनाभीत मनुष्य आपल्या चांगल्या कर्माच्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्याचे मन आणि बुद्धी नियंत्रित असते. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्याकारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत. जेव्हा हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाहीत, तर त्यांच्या हालचालीचा संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करत असतो, कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता श्रीकृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलापासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा
आपल्या स्वतःचा शरीरावरही अधिकार नसतो. एखादा पशूचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावराची कधीकधी हत्या करतो, पण तरी तो जनावर प्रतिकार करीत नाही. तसे त्या जनावरांना कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न असलेल्या कृष्ण भावनावहित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या दावा करण्याची वेळ नसतो. प्राणरक्षणाकरिता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंबन करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. आपल्या सर्व कर्मबंधनापासून मुक्तच असतो. श्लोक 22. यदच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सराः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो इंद्रियांपासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, यशामध्ये स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरीही त्याचमुळे कधीच बद्ध होत नाही. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडूनही उसने घेत नाही, तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तरीही भगवत सेवेप्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वाचा अनुभव येतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्ट प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात याला संकोच वाटत नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्ही स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात. अशा प्रकारे 22व्या श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.